नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. मेडत गावचे माजी सरपंच नाथाजी भानुदास लवटे पाटील उर्फ नाथा आबा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांचा तिसऱ्याचा विधी म्हणजेच रक्षा विसर्जन प्रसंगी माजी आमदार राम सातपुते व आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी राजकीय, सामाजिक, कुस्ती, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच लवटे पाटील परिवाराचे नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपल्या मेडत गावचे सुपुत्र श्री नाथाबा पाटील यांचं परवा दिवशी दुःखद निधन झालं. अतिशय स्वाभिमानी असणारे कार्यकर्ते आबा आज आपल्याला सर्वांना सोडून गेले. एक लढाऊ कार्यकर्ता आणि त्यांच्या सोबत असो, त्यांच्या सोबत एक आधार बनून उभा राहण्याची ताकद आबामध्ये होती. कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक नावाजलेले मल्ल म्हणून त्यांची ख्याती होती आणि आबाच्या निधनाची वार्ता ही अतिशय मनाला चटका लावून गेली. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी श्रेयसानी गावातील काही कार्यकर्ते माझ्याकडे आले. म्हटले सातारच्या डॉक्टरने त्यांना इम्युनोथेरपी अशा पद्धतीची ट्रीटमेंट सांगितली आहे. त्याला जवळजवळ 20 लाख रुपयाच्या आसपास खर्च आहे. त्यानंतर मी तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला आणि कशातून हा उपचार करता येईल, कारण तो उपचार फक्त महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल असेल किंवा कुकळाबेन हॉस्पिटल, ह्या 3-4 हॉस्पिटलमध्येच ती एक अत्याधुनिक अशा पद्धतीचा उपचार आहे, त्याची ट्रीटमेंट होते. मी त्यावेळेस चर्चा केली आणि त्यानंतर ठरलं की या विषयामध्ये स्पेशल केस म्हणून आपल्याला हा उपचार करायचा आहे. परंतु दुसऱ्या दिवशी इथल्या कार्यकर्त्याचा दुपारी 2 वाजता 2-3च्या दरम्यान फोन आला की आबा आपल्याला सोडून गेले. त्यानंतर आबासोबत जो काही वेळ मला घालवता आला तो सगळा प्रवास आबाचा मला आठवला. मृत्यूशी झुंज देत असताना सुद्धा एक करारी बाणा त्यांच्यामध्ये होता. इतक्या मोठ्या आजारातून ते बाहेर पडत होते. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली, त्यावेळी सुद्धा त्यांच्यामध्ये असणारा लढाऊपणा आणि त्यांचा स्वभाव हा त्याच्यातून जाणवत होता. आपण जर बघितलं माळशिरस तालुक्यामध्ये तर दुर्दैवानं या ठिकाणी सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल की आपल्या तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्याच्यामध्ये खतांचा, केमिकल रासायनिक खतं असतील किंवा एकंदरीतच आपली बदलत चाललेली जीवनशैली असेल. आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याने कोणाची 2 एकर 5 एकर शेती असते. आपल्या पुरते घरापुरते तरी निदान 1-2 गुंठे कुठेतरी आपण केमिकल विरहित शेती केली पाहिजे, भाजीपाला केला पाहिजे. एखादी अशी घटना घडल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी अशा पद्धतीने जर आपण आहार व्यवस्थित घेतला नाही तर अशी घटना घडू शकते. याची जनजागृती झाली पाहिजे. आपल्या घरापुरतं तरी आपण रासायनिक खते न वापरता या ठिकाणी चांगला भाजीपाला, चांगलं त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना घडणार नाही. आपल्या सगळ्यांना या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे, कारण इतका ताकदीचा नेता आपल्यामधून आज निघून गेला. मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. ओम शांती. एक प्रांजळ मनुष्य, खरोखर एक दिलखुलास या भागामधलं व्यक्तिमत्व आणि मनाप्रमाणे जगणारा, मनाला जे जे वाटतंय ते निरपेक्षपणानं करणारा असा हा जन्मजात आपणचा स्वभाव
गेल्या 30 वर्षापूर्वी चळवळीमध्ये माझ्या बरोबर नाताबांचा संबंध आला आणि या निरापर्यामध्ये लढणारा हा वाघ गेली 30 वर्ष सातत्यानं बाळूभाऊ असो, गौतमबा असो, यांच्या बरोबर सावलीसारखा कायम असायचा. मनसोक्तपणानं शिकार करावी, मनाप्रमाणे आपल्याला जे वाटतंय, खाऊ वाटतंय, कशाची चिंता न करता आयुष्य जेवढं मिळालेलं आहे ते निर्भीळपणानं कसं जगता येईल, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आबांचा हा स्वभाव. गेल्या 30 वर्षाच्या संघर्षाच्या काळामध्ये आमच्या बरोबर आबाने अनेक चढउतार, अनेक प्रसंग पाहिले आणि खरोखर त्या माणसाला काहीच नव्हतं. कोणतंही काम असेल, कोणतंही त्या ठिकाणी त्यांची भूमिका असेल, ती पार पाडत असताना कधी मागचा पुढचा विचार आबांनी केला नाही. आणि आयुष्यामध्ये एक दिवस सरपंचाची माळ आबांच्या गळ्यामध्ये पडली आणि त्या दिवसाचा आबांचा आनंद हा अतिशय निखळ होता. मी काहीतरी आयुष्यामध्ये आल्यानंतर कमवून गेलो ही भावना आबाच्या मनामध्ये होती. आणि म्हणून जीवनामधल्या एका संघर्षवान कार्यकर्त्याला गमावताना दुःख तर आहेच, पण आपण आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जीवनशैली गतीनं बदलते. आपण जोपर्यंत अंथरुणाला लागत नाही तोपर्यंत कधी डॉक्टरांकडे जात नाही. वेगवेगळ्या योजना आहेत. आपण 50 वर्षाच्या पुढील काळामध्ये आपल्या आरोग्याची पूर्णपणे एकदा तपासणी करून घेतली पाहिजे. कारण आपण कायम आपल्याला काम असते, व्यस्त असते. आपण शेताभातामधली काम करणारी माणसं आहे आणि म्हणून या ठिकाणी नाताबाला श्रद्धांजली वाहत असताना आपल्या सर्वांना सुद्धा आरोग्याची काळजी घेणं या पुढच्या काळामधली ही गरज आहे. एक मी म्हणेन, एक दिलदार मनाचा, निखळ प्रांजळ आणि आरशासारखा निर्मळ, मनामध्ये कुठलाही हेतू नाही, कुठलाही डाव नाही, कुठलाही उद्देश नाही, एक असं व्यक्तिमत्व होतं, पाण्यासारखं निखळ होतं, निर्मळ होतं. आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं, माळशिरस तालुक्याच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती.